खुप्पेरे येथील रामस्वामी मंदिरासाठी माननीय खासदार साहेब यांनी 23 लाख रुपये निधी देऊन चांगले सहकार्य केले आहे। खासदार संजय मंडलिक साहेबांच्या फंडातून येवलूज कमान ते पडफाटापर्यंत आरसी गटर सहित 2.5 कोटी रुपयाचा निधी त्यांनी दिला आहे। संजय मंडलिक साहेबांनी आमच्या गावासाठी 7 लाख रुपये काँक्रिटीकरणासाठी निधी मंजूर केला। करवीर पन्हाळा मतदारसंघात खासदारांच्या निधीतून विकास कामं, गगनबावडातील दुर्गम भागातील रस्त्यांच्या जोडणीसाठीही खासदारांचा निधी। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील करवीर आणि पन्हाळा मतदारसंघात खासदार संजय मंडलिक यांनी भरीव निधी दिल्यानं अनेक विकास कामं झाली आहेत। करवीर मतदारसंघातील खुपेरे या गावातील रामस्वामी मठासाठी तब्बल 23 लाखांचा निधी तर रस्त्यांच्या कामासाठीही भरीव निधी दिल्यानं ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलंय। खुपेरे येथील रामस्वामी मंदिरासाठी माननीय खासदार साहेब यांनी 23 लाख रुपये निधी देऊन चांगले सहकार्य केले आहे। तसेच गावातील देऊळ गल्ली येथे कॉन्क्रीट रोड, मागासवर्गीय समाजासाठी 10 लाख रुपये देऊन सामाजिक सभागृह, बौद्धविहार तसेच कॉन्क्रीट रोडसाठी समाज कल्याणमार्फत साहेबांनी पाठपुरावा करून कॉन्क्रीट रोड मंजूर केलेले आहेत। ते अजून काम आता चालू होणार आहेत। तरी अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने आम्हाला फंड देऊन मंडलिक साहेब यांनी सहकार्य केलेले आहेत। वेळोवेळी चांगले सहकार्य करून आम्हाला चांगली मदत केलेली आहे। करवीर तालुक्यातील खुपेरे, दोनवडे, भामटे, कोपर्डे तर पन्हाळा तालुक्यातील पुनाळ, येवळूज, पडळ, कसबा, ठाणे याही गावात खासदार मंडलिक यांनी भरीव निधी दिल्यानं समाधान व्यक्त होत आहे। त्याचबरोबर गावांना भेट देण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली। खासदार संजय मंडलिक साहेबांच्या फंडातून येवलूज कमान ते पडफाटापर्यंत आरसी गटर सहित 2.5 कोटी रुपयाचा निधी त्यांनी दिला आहे। तसेच पड उपकेंद्र ते येवलूज अकोलपर्यंत 1 कोटीचा निधी त्यांनी दिला आहे। खरोखरच संजय मंडलिक मी तसं आभारच मानायला पाहिजे आणि त्यांचा कामाचा माणूस आहे। असाच निधी त्यांचा येवलूज गावासाठी मिळावा एवढीच अपेक्षा। ग्रामपंचायत पुनाळ, तालुका पन्हाळा। मी युवराज गंगाराम पाटील, सरपंच। खासदार संजय मंडलिक साहेबांनी आमच्या गावासाठी 7 लाख रुपये काँक्रिटीकरणासाठी निधी मंजूर केला आणि त्या निधीचा आम्ही हा रस्ता काँक्रिटीकरण केलेला आहे। तरी आणि परत आणि मागणी आम्ही केलेली आहे। आमच्या गावाला क वर्ग दर्जा मिळालेला आहे वीर जोत्याजी केसरकरांच्या स्मारकासाठी। तरी त्यासाठी आम्ही परत प्रस्ताव पाठवलेला आहे त्यांच्याकडे, तरी त्यांच्याकडून मिळेल अशी अपेक्षा आहे। तरी आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी कधीतरी वेळोवेळी भेट देण्याचा प्रयत्न करावा गावाला, एवढीच अपेक्षा आहे। गगनबावडामधील असलेल्या दुर्गम भागातील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले प्रश्न आणि वाहतुकीच्या समस्या होत्या, त्यासाठीही निधी दिलाय। त्यामुळे या मतदारसंघातील लोकांनी समाधान व्यक्त केलंय।